गलत्तानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जलत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। मगाशी जाहीर केल्याप्रमाणे श्री गणपती अथर्व शीर्षाच्या चिंतनाचं आजचं आपलं 6वं सत्र आहे। गेल्या काही आठवड्यांच्या या खंडानंतर आपण पुनश्च या चिंतनासाठी जमलेलो आहोत आणि श्री गजाननाची अशी विलक्षण योजना आहे की आपण सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक असताना, त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करत असताना, ही जी क्रियाशीलता आहे त्याला चिंतनशीलतेची जोड देण्याचा एक उत्तम योग त्या गजाननाच्याच कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्याचीच योजना आहे। मगाशी सो रेखाताई म्हणाल्या की
काय एक योगायोग म्हणा, त्याची योजना म्हणा, की त्याच्या आगमनासाठी जणू काही हा खंड आला होता आणि आपण आता प्रत्यक्ष अथर्वशीर्षाच्या चिंतनाला सुरुवात करतोय. त्यामुळे उद्यापासून आपल्या घरामध्ये श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या गजाननाची पूजा असेल, आरती असेल, इत्यादी हे सर्व करताना आपल्या अंतःकरणामध्ये काय भाव असला पाहिजे. नव्हे नुसते गजानन आपल्या घरात सुप्रतिष्ठित झालेले आहेत, तेव्हाच नव्हे, तर लौकिक दृष्टीने त्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन केल्यानंतरही आपल्या देवघरातील नेहमीचे जे गणपतीची मूर्ती आपल्या सर्वांकडे असते, महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लोकांकडे असते. त्या गणपतीच्या मूर्तीकडे बघून काय पद्धतीने मी उपासना केली पाहिजे. त्या गणपतीचं नेमकं स्वरूप काय आहे? मला जो गणपती डोळ्याने दिसतो, एक गणपती म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक जे चित्र उभं राहतं, ते तर आहेच, प्रश्नच नाही. पण गणपती तेवढाच आहे का? हे जे सगळं हे जे सगळे विविध पैलू म्हणूया आपण, हे या चिंतनाच्या निमित्ताने आपण बघणार आहोत. शांतपणे, नेहमीप्रमाणे, सावकाश, संपूर्ण यथार्थ या गणपतीचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे उपासना आपण जी काही आत्ता करत असू, मी मगाशी म्हणालो तसं पूजा असेल, आरती असेल, अथर्वशीर्षाची आवर्तन असतील, चतुर्थीचे उपवास असतील, इत्यादी. करायचं शेवटी तेच आहे. कर्मामध्ये नाही फरक पडणार आहे. फरक कुठे पडणार आहे? माझा जो भाव आहे. विशेषतः परमपूज्य काका नेहमी सांगतात, की गणपतीचे दिवस आले, महालक्ष्मीचे दिवस आले, नवरात्र आलं, की आपल्या काय उचंबळून येतात. मी मुद्दाम शब्द तो गाळला बरं का, नुसतंच उचंबळून येतात म्हणालो. कारण जे उचंबळून येतं ना, त्याला भावना असं म्हणतात. आणि नियम आहे, जे वर जातं ते खाली पडणारच आहे. त्यामुळे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, की आम्हाला पुन्हा जर वर्षभर गणपती बाप्पाची आठवणच होत नसेल, तर फार मोठी समस्या आहे. आणि त्याला भावना असं म्हणतात. गणपतीचे दिवस आले, की गणपतीबद्दलची भावना, महालक्ष्मी आल्या, की महालक्ष्मीची भावना. आपल्याला भावना नाही, आपल्याला भाव हवा आहे. आणि भाव शब्द समजायला अतिशय सोपा आहे. अभाव समजतो की नाही आपल्याला? साधी गोष्ट आहे. एखादी गोष्ट नसणं म्हणजे त्या गोष्टीचा अभाव आणि मग एखादी गोष्ट असणं, त्याला म्हणायचं भाव आणि म्हणून भाव याचा अर्थ अखंड त्याचं स्मरण. हे सगळं आपल्याला या चिंतनाच्या निमित्ताने आपण सावकाश, शांतपणे अथर्वशीर्षाच्या या निमित्ताने आपण बघणार आहोत. आता एक माझी पद्धत आहे की विषय प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला आता आत्तापर्यंत त्याची सवय झाली असेलच, की विषय प्रवेश करण्यापूर्वी आपण गेल्या 5 सत्रांमध्ये आपण जे काही शिकलो, त्या विचारांचा एक धावता आढावा घेऊया. उजळणीच आहे. त्याच्यात फार वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. पण काही नवीन श्रोते असतील किंवा काही माझ्यासारखे श्रोते असतील, की जे विसरून गेले असतील, आपण काय शिकलो गेल्या 5 सत्रांमध्ये. तर मग त्यांनाही त्याचा उपयोग होतो आणि आपल्या सर्वांनाच मग त्या विषयामध्ये प्रवेश करणं सोपं जातं. आजचा जो आपला अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यामुळे आपण एक धावता आढावा घेऊया. सर्वप्रथम आपण हे शिकलो, की अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. म्हणून मी म्हणालो उजळणी फार महत्त्वाची आहे. कारण विसरायला होतात या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी. अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. आता ते का आहे, कसं आहे, झालाय सगळा आपला विचार करून. आपल्याला फक्त त्यातले महत्त्वाचे शुद्ध मराठी की टेक अवेज काय आहेत, ते लक्षात ठेवायचं.
आणि त्याच्यामुळे अथर्वशीर्षाचा जो अभ्यास आहे, त्याचं जे चिंतन आहे, त्याला उपनिषदाच्या अभ्यासाची उंची व गंभीरता म्हणजे खोली आहे. गंभीरतेचा अर्थ खोली. हा विचार आपण बऱ्याच वेळा केलेला. गंभीर याचा अर्थ खोल असा होतो. आणि ज्याप्रमाणे सर्व उपनिषदांना शांतीपाठ आहेत, असतात, त्याप्रमाणे अर्थातच अथर्वशीर्षालाही शांतीपाठ आहे. पण आपण आत्ताच बघितलं, अथर्वशीर्ष काय आहे? उपनिषद आहे. आणि या शांतीपाठामध्ये प्रामुख्याने आशीर्वादाची अपेक्षा केलेली असते. प्रार्थना केलेली असते, कृपाशीर्वाद व्हावा. तसंच त्याच्यामध्ये विविध देवतांना आवाहनही केलेलं असतं. हे शांतीपाठाचं स्वरूप अगदी थोडक्यात, त्याचा सविस्तर विचार आपण केलेला आहेच. आणि अथर्वशीर्षाच्या प्रारंभी 2 शांती मंत्र येतात. त्याचा विचार आपण केलेला आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः हा पहिला, आणि दुसरा ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः वगैरे. त्याचा आपला सविस्तर विचार करून झाला. आता या 2 शांती मंत्रानंतर एक प्रार्थना सुद्धा येते. कोणती? ओम शांती शांती शांती, अशी प्रार्थना येते. 3 वेळा म्हटलेला आहे. त्रिवार शांतीची अपेक्षा केलेली आहे. 3 वेळा म्हटलं याचा अर्थच असा होतो, की 3 वेगवेगळ्या प्रकारच्या अशांती आपल्या जीवनात असल्या पाहिजे. किती छान आहे पहा, विचार करायला बसलं की कसे विचार सुचतात. का म्हणलं, का एकदा म्हणून भागलं नसतं का ओम शांती? 3 स्तरांवरती, पातळ्यांवरती, प्रकारांमध्ये आपल्या जीवनामध्ये अशांती असते. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. आणि अशा या त्रिविध शांतीची अपेक्षा प्रार्थना या मंत्राच्या माध्यमातून केलेली, की या तिन्ही तापांची शांती असो. ओम शांती शांती शांती. पण आपण हाही विचार केला होता, की या प्रार्थनेबरोबरच मी मगाशीपासून बोलतोय, की प्रार्थना केलेली आहे. पण या प्रार्थनेबरोबरच गणपतीच्या उपासकाची काही जबाबदारी असते. नुसतं प्रार्थना करून भागत नाही. किती वर्ष झाली आपण म्हणतोय? किती ठसक्यात म्हणतोय? परमपूज्य काका पुन्हा मला आठवतात. इतक्या ठसक्यात म्हणतात लोकं, असं काका म्हणतात, की जणू काही यांना शांती लाभलेलीच आहे, असं ऐकणाऱ्याला वाटतं. किती लाभलेली आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. मुद्दा असा आहे, की नुसती प्रार्थना करून भागत नाही, प्रार्थना करायचीच आहे. पण ती कमावण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. गणपतीचा उपासक म्हणून. आणि हेच तर आपल्याला शिकायचं आहे. कारण ज्या उपनिषदाच्या, आणि या आत्ताच्या संदर्भात बोलायचं झालं तर अथर्वशीर्षाच्या आरंभी आणि शेवटी हा मंत्र येतो. त्या उपनिषदातच, म्हणजेच या अथर्वशीर्षातच या त्रिविध तापांच्या शांतीचे उपाय सांगितलेले असतात, आहेत. हे सगळं पुन्हा मी का बोललो? उजळणी म्हणून तर बोललो, पण पुन्हा एकदा आपला दृष्टिकोन आपल्याला कसा तयार करून घ्यायचा आहे अथर्वशीर्षाकडे बघण्याचा, त्याच्यासाठी पण बोललो. ओरिएंटेशन म्हणतात त्याला शुद्ध मराठीत. वी आर ट्राइंग टू ओरिएंट अवरसेल्व्हज. तर या आपल्या थोडक्यातल्या उजळणीसह आपण आजच्या अभ्यासाकडे वळूया. आज आता प्रत्यक्ष श्री गणपती अथर्वशीर्षाच्या चिंतनाला आपण आरंभ करतो आहोत. त्याच्या आधी पुन्हा एकदा श्री गजाननाचं स्मरण करूया आणि त्याला वंदन करूया. ओम गं गणपतये नमः. या अथर्वशीर्षाची आराध्य देवता तर ती आहेच,
बुद्धीची देवताही आहे आणि सर्वच गोष्टींच्या शुभारंभी त्याचं स्मरण करण्याचंही प्रघात आहे. इतक्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आपल्यासाठी या निमित्ताने हे चिंतन करताना, की आपण गणपतीचं स्मरण न केलं तरच नवल आहे. असो, तर आपण आता आपल्या प्रत्यक्ष चिंतनाला सुरुवात करूया. आपण बघितलं की अवघ्या 10 मंत्रांमध्ये संपूर्ण गणेश विद्या या स्तोत्रामध्ये विशद करून सांगितली आहे. अवघे 10च मंत्र आहेत. आपल्याला असं वाटतं म्हणताना लांब वाटतं, ते मोठं वाटतं. पण मंत्र जर बघितले तर 10च आहेत. आता याचा प्रथम श्लोक आहे. अथर्वशीर्ष मला इथे खात्री आहे जवळपास सगळ्यांना इथे पाठ आहे. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षाद आत्मासि नित्यम. हा एवढा मोठा पहिला श्लोक आहे. आपल्याला माहीत नसलं की असं वाटतं की ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि हा पहिला श्लोक असावा. असं नाही, हा पूर्ण एक पहिला श्लोक. अर्थातच या श्लोक ऐकल्यावरच आपल्या लक्षात येतं की फार मोठा त्याचा आशय आहे, आवाक आहे. आणि त्यामुळे आपण प्रत्येक चरणाचा आपण शांतपणे विचार करणार आहोत. कुठेही आपल्याला घाई करायची नाही. विनाकारण पालथळी लावायचं नाही अर्थातच. पण आपल्याला संपूर्ण काय ते 10 मंत्रांचं उपनिषद मला देऊ पाहताय, माझ्या पदरात काय घालू पाहताय, ते घेता आलं पाहिजे. हा माझ्या सद्गुरूंचा एक आग्रह राहिलेला आहे. पण नाही तर पुन्हा करतोच आहे की आपण आवर्तून. 11 म्हणा, 21 म्हणा, 51 म्हणा, 101 म्हणा, चालूच आहेत. आणि आपणच करतोय असं नाही, जगभर सुरू आहेत. त्यामुळे आपण काय म्हणतो हे कळायला आपल्याला हवं का नको? आणि ते कळत नसेल, तर मग ते जे देव पाहताय ते आपण घेऊ शकणार नाही. कारण उपनिषद काही विशिष्ट उद्देशाने लिहिल्या गेलेली आहेत. त्यामुळे शांतपणे विचार करूया. आता मी जसं म्हणालो, की या स्तोत्राची आराध्य देवता श्री गणपती आणि त्याच्यामुळे याच्या स्वरूपाचं यथार्थ आकलन आपल्याला व्हायचं असेल, तर नुसत्या आवर्तनाने आपलं काम भागणार नाही. भागलेलं नाही आहे. भागणारही नाही आणि भागलेलं नाही आणि भागलेलं नाही आहे, हा अनुभव आपल्या सर्वांचा आहे. असं मी का म्हणतो याचं हळू स्पष्टीकरण आपण देत जाऊ, की काम भागलेलं नाही, असं विधान का केलं? पण मला खात्री आहे याला कोणाचा आक्षेप नसणार, पण त्याचाही आपण विचार करणार आहोत. तर ओम नमस्ते गणपतये म्हणूया आपण त्याला, त्याचं पहिलं चरण म्हणूया. ओम नमस्ते गणपतये किंवा हरिओम नमस्ते गणपतये अशीही सुरुवात करण्याचा प्रघात आहे. ऐकलं असेल आपण. तर त्याच्यामध्ये पहिला शब्द, त्याला शब्द म्हणायचं पण ते अक्षरच ओम. ओम म्हणजे प्रणव आणि हे ब्रह्मतत्वाचं आलंबन आहे. झाली सुरुवात. अभ्यास यालाच म्हणतात. कारण जेव्हा आपण अभ्यास करत नाही, तेव्हा आपली जी गीतांजली सुटते, ते ओम बीम तर कधी म्हणजे ओम बीम म्हटलं होतं हेही कळत नाही. कारण कळेस्तोवर 5 श्लोक होऊन गेलेले असतात. म्हणून मी पहिलेच ज्याला म्हणतात सेटिंग द एक्स्पेक्टेशन्स शांतपणे समजून घेणार आहोत, की अरे करा ना विचार, कधीतरी तर आपण विचार केला पाहिजे ना, की का तिथे ओमनी सुरुवात केली आहे? ओम म्हणजे काय? का बरं म्हटलं ओम? नसतं म्हटलं तर काय फरक पडला असता? नमस्ते गणपतये म्हणता नसतं आलं का? ओम कशासाठी म्हटलं? ओम म्हणजे प्रणव, हे ब्रह्मतत्वाचं आलंबन आहे. कारण ब्रह्मतत्व कसं आहे? निरालंब आहे. कारण ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरवयव आहे, इत्यादी, इत्यादी. त्याचं वर्णन आता आपल्याला आपण बघणारच आहोत, ते येणारच आहे या ओघामध्ये. पण थोडक्यामध्ये
ते असं असल्यामुळे ना त्याला नाम आहे, कारण त्याला रूपच नाही. इतकं ते निरालंब आहे. मग कसं करायचं? त्याची उपासना कशी करायची? म्हणून त्याचं आलंबन म्हणून ओम, ओंकार, प्रणव. त्या निराकार ब्रह्माचं साकार रूप म्हणजे ओंकार. जे परमतत्व या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहे, संपूर्ण ते चराचराला व्यापून अनंत आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोललोय की हे विश्व नव्हतं तरी ते आहे, विश्व आहे तरी ते आहे. एक दिवस हे संपूर्ण विश्व लयाला जाईल तरीही ते आहे. भाषा बदललेली आहे. आहेची भाषा आहे. होतं आणि असेल अशी भाषा नाही आहे. आणि कालसापेक्ष भाषा आहे. हे तत्व काय आहे? कालातीत आहे. येणार ना पुढे अथर्वशीर्षात काय त्वं कालत्रयातीतः. बघणारच आहोत आपण तेव्हा. पण आता आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की ओम काय दर्शवत आहे, की ते जे संपूर्ण चराचराला व्यापून अनंत उरलेलंच आहे अजून. सत एव सौम्य इदमग्र आसीत, नेहमीची श्रुती आपली, की सत एव ते आहे. जग नव्हतं तरी ते आहे. जग आहे तरी ते आहे. असं संपूर्ण चराचराला व्यापून असलेलं असं जे तत्व, ब्रह्मतत्व, त्याचा ओंकार हा एकाक्षर मंत्र निर्देश करतो त्याचा. एकच अक्षर आहे ओम म्हणजे. त्याच्या मात्रा वगैरे सोडून देऊ, पण अक्षर एकच आहे. आणि त्याचा निर्देश हा एकाक्षर मंत्र करतो. आणि म्हणून ओमला एकाक्षर ब्रह्म असंही म्हटलं जातं. एकाक्षर ब्रह्म. एका अक्षराने फक्त त्या ब्रह्मतत्वाचा उल्लेख होतो, निर्देश होतो. मग भगवद्गीता आपल्याला सांगते, ओमित्येकाक्षरम ब्रह्म. 8वा अध्याय. ओमित्येकाक्षरम ब्रह्म. एकाक्षर ब्रह्म आहे. आता त्या ओंकाराची निर्मिती कशी झाली? कारण ओम हा ध्वनी पण आहे. मग ते बिग बँग, नाही आपल्याकडे वेळ नाही त्याच्यासाठी, सोडून देऊ सगळं. पण प्रथम ध्वनी पण आहे तो. आता एवढंच उल्लेख करून पुढे जाऊया. प्रथम ध्वनी ओम. कठोपनिषदामध्ये एक सुंदर श्लोक म्हणजे श्रुती येते. उपनिषद असल्यामुळे त्याला श्रुती म्हणायचं. एतदालंबनम श्रेष्ठ, एतदालंबनम परम, एतदालंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते, असा तो श्लोक आहे. एतद आलंबनम श्रेष्ठ. मगाशी आपण उल्लेख केला. ओमला आलंबन म्हणतात. कशाचं? ब्रह्मतत्वाचं आलंबन आहे. आणि ते ज्याचं आलंबन आहे ते सर्वश्रेष्ठ असं तत्व असल्यामुळे हेच श्रेष्ठ आलंबन आहे. एतद आलंबनम श्रेष्ठ, एतद आलंबनम परम. हेच पर आणि अपर रूप त्याचंही आलंबन आहे. ओंकाराची जी उपासना असते, ओंकाराची उपासना करणारे जे असतात त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत, पर आणि अपर. पुन्हा आत्ता आपला तो विषय नाही, कारण फार व्यापकच विषय तो आहे. पण या दोन्ही पद्धतीने ओंकाराची उपासना करता येते. त्या दोन्ही पद्धतीने मिळणारी फळं सुद्धा वेगवेगळी असतात. पण परम हे म्हणजे पर आलंबन आहे, श्रेष्ठ आलंबन आहे. आणि एतद आलंबनम ज्ञात्वा म्हणजे हे आलंबन जाणले असता काय होतं? ब्रह्मलोके महीयते. तो जो उपासक आहे म्हणूया, पुरुष आहे म्हणूया, ब्रह्मलोकात उच्च पदाला, सर्वश्रेष्ठ पदाला पोचतो. म्हणजे ब्रह्मच होतो, एकरूप होतो. आत्ताच्या आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला वाटतं ओंकाराचा एवढा विचार पुरेसा आहे. पण ओंकाराने प्रारंभ केलेला आहे. आणि थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर ओंकारांनी ब्रह्मतत्वाचा निर्देश होत असल्याने, जो आपण आता सगळा विचार केला, ते मंगलवाचक आहे.
कारण या जगामध्ये सर्वात मंगल तत्व असं ब्रह्मतत्वच आहे. कारण निर्मलम, निष्कलम, शांतम असं त्याचं वर्णन करण्यात येतं. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही या जगामधली, त्याला मळ आहेच. पुन्हा आता त्याच्यात मला खूप खोलात जायला वेळ नाही. त्याचं कारण आहे, 2 गोष्टी एकत्र आल्या की त्याला मळ म्हणतात. उदाहरणार्थ, आता छान झब्बा मी घातलेला आहे. समजा त्याच्यावर तूप सांडलं. ताबडतोब मी काय करेन, "अरे, अरे, अरे! सांडलं वाटतं काहीतरी." पुसायचा प्रयत्न करीन, तो डाग काढायचा. का बरं? करा बरं विचार. तूपच आहे ना. शुद्ध गाईचं तूप आहे, की ज्याला आपण औषध म्हणतो, जे आपण अगदी जेवणात रोज त्याचं आहारात सेवन करतो. ते आपल्या तब्येतीला सगळं चांगलं आहे. पण त्याचा जेव्हा या झब्ब्याशी संयोग होतो, त्याला डाग म्हणतात, मल म्हणतात. मुद्दा काय सुरू आहे? जिथे 2 गोष्टी एकत्र येतात, म्हणजे जिथे द्वैत आहे. आता कल्पना करा, द्वैत जिथे नाही, असं अद्वैत जिथे आहे, जे ब्रह्मतत्वाबद्दल आपण बोलतो आहे, तिथे मालिन्य येईलच कसं? कारण तिथे द्वैताची सिद्धीच होत नाही. मालिन्य देण्यासाठी 2 वस्तू पाहिजे की नाही कमीत कमी? सर्वात मंगल ते आहे आणि त्यामुळे त्याचा निर्देश होत असल्याने ते मंगलवाचक आहे आणि म्हणून ग्रंथाच्या आरंभी किंवा ग्रंथ रचनेला सुरुवात करताना मंगलाचं स्मरण केल्याने तो जो ग्रंथ आहे, तो मंगलमय होतो आणि म्हणून ग्रंथारंभी वंदन म्हणा, मंगल म्हणा, हे करण्याचा वैदिक ग्रंथकारांचा संप्रदाय फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. अनेक, अनेक स्तोत्र असतील, उपनिषद असतील, अनेक अशा रचना असतील, त्या बहुतांश रचनांची सुरुवात ओंकाराने होते की नाही बघा तुम्ही. ओमनीच सुरुवात आहे. हा वैदिक ग्रंथकारांचा संप्रदाय फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि वैदिक संतांचाही तोच संप्रदाय आहे. म्हणूनच ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्य असं म्हणते की नाही माऊली ज्ञानेश्वरीच्या आरंभी पहिल्याच ओवीमध्ये काय केलेलं आहे? मंगलाचरण केलेलं आहे. दुसरं काय? ज्या मंगलाबद्दल आपण बोलतो आहोत, त्याला मंगलाचरण असं म्हणतात. आता ओमप्रमाणे अथ हेही एक पद आहे, जे पवित्र कार्याचा आरंभ करतेवेळी मंगलाचरण म्हणून त्याचाही उपयोग करतात. उदाहरणार्थ, अथ श्री गणपती, अथर्व शीर्ष प्रारंभ म्हणतो की नाही आपण? हा काय विचार आहे आपल्या संस्कृतीमध्ये, जे माहिती नसेल ना आपल्याला सगळं, तर शुद्ध मराठीत फॅसिनेटिंग वाटतं. कारण आपण कधी आपलाच अभ्यास करत नाही. काय दिलेलं आहे आपल्या धर्मानी, आपल्या संस्कृतीनी, आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला किंवा भगवद्गीतेचे अध्याय म्हणताना म्हणून अथ द्वितीयोध्याय अनेक ठिकाणी अथ शब्द वापरतात. अनेक ठिकाणी ओम, ओंकार त्यांनी सुरुवात होते. आणि अजून एका दृष्टीने जर विचार करायचा झाला, तर या स्तोत्राची आराध्य देवता श्री गणपती हे ब्रह्मरूप आहेत. त्या पहिल्या श्लोकात ते आलेलं आहे. आपण त्याचा हळू विचार करणारच आहोत. आणि त्यामुळे एका दृष्टीने ओंकाराचा उच्चार करून त्या ब्रह्मरूप गजाननाला वंदन केलेलं आहे. याला म्हणायचं मंगल, याला म्हणायचं वंदन. आणि ब्रह्मरूप गजानन हे निर्गुण निराकार असल्यामुळे ते निराकाराचं मंगल ठरतं. आता ओंकाराच्या 4 मात्रा असतात. ब्रह्माचे 4 पाद असतात. त्याच्यात काय साम्य आहे? ओंकाराच्या उपासनेने काय फलं मिळतं? मग त्या 4 मात्रा कोणत्या? मग त्याच्या या सगळ्या आपल्या अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. त्याचे अभिमानी जो जीव असतो, त्याला विश्व, तेजस, प्राज्ञ सोडून देऊ आपण. माझा मुद्दा एवढाच होता. फार व्यापक विषय तो आहे. त्याचा एवढा विचार आत्ता करण्याची गरज नाही. आत्ता आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे, काय? मंगलाचरण केलेलं आहे. मंगल केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. म्हणून ओंकाराने सुरुवात आहे. ओम.
पुढे नमस्ते गणपतये. नमः ते गणपतये असा त्याचा संधी विग्रह होतो. नमस्ते त्या विग्रहाचा स होतो. नमस्ते म्हणून आपण म्हणतो, पण तो संधी आहे. संधी विग्रह केला तर नमः ते. म्हणताना नमस्तेच म्हणतो आपण, ते बरोबरच आहे, स्वाभाविकच. गणपतये चतुर्थी विभक्ती. म्हणजे काय, अगदी साध्या भाषेत तुला गणपतीला नमस्कार असो. पुढे जाता येईल आपल्याला, नाही? झालं सांगून अर्थ काय आहे. तसं नाहीये ते. अजून आपल्याला कळलेलं नाहीये. बघू, आपण विचार करू. तुला गणपतीला नमस्कार असो हा अर्थ आहेच, पण गणपती म्हणजे काय हे कळलं का मला, हा प्रश्न. आता गणपती या शब्दामध्ये गण या संस्कृत शब्दाचा अर्थ गणना करणे. गणना करणे म्हणजे टू काउंट, आपल्याला माहिती आहे, किंवा मोजणे असा होतो. आता त्यावरूनच गणित असाही शब्द तयार झालेला आहे, माहिती आहे आपल्याला, मराठीतला शब्द, संस्कृत शब्द पण आहे. आता गणना करण्याचा भाग म्हणून आपण गोष्टींची विभागणी करतो की नाही? त्यांचे समुदाय, गट आपण पाडतो, निर्माण करतो. गणना करण्याचाच तो भाग आहे. त्यामुळे समुदायाला सुद्धा गण असंच म्हणतात. ग्रुप शुद्ध मराठीत, मधनं मराठी शब्द वापरले की लवकर कळत. समुदाय वगैरे म्हटलं की आजकाल संस्कृतच वाटायला लागलेला आहे. ग्रुप, समुदाय. त्यामध्ये समुदायालाही थोडक्यामध्ये गण असं म्हणतात. आणि आता आपण जर कल्पना करा, आपण जर या जगताचा विचार केला आणि फार मोठी झेप घेतली, अगदी स्थूलापासून सुरुवात केली, तर आज आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या मदतीने जे काही कळत आहे ते, समजा आकाशगंगा, गॅलेक्सीज, त्यांचा समुदाय आहे. माहिती असेल तुम्हाला. दोज गॅलेक्सीज आर क्लब टुगेदर बेस्ड ऑन सर्टन प्रॉपर्टीज. पण समुदाय आहे. ताऱ्यांचा समुदाय आहे. ग्रहांचा समुदाय आहे. तारे आणि ग्रहांचा समुदाय आहे, ज्याला आपण सूर्यमाला असं म्हणतो. आपली सूर्यमाला आपल्याला माहिती आहेच. आता अजून थोडं खाली येऊया. पृथ्वी ग्रहाचा जर विचार केला, तर या ग्रहावरती पर्वतांचा समुदाय आहे. पर्वतरांगा म्हणतो आपण त्याला. नद्यांचा समुदाय आहे. वनस्पती आहे, प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहे, या सर्वांचे समुदाय आहे. समुदायाने भरलेलं आहे सगळं. बरं, अजून सूक्ष्मात जर आपण गेलो, तर पंचमहाभूतांचा समुदाय आहे. पंचमहाभूत त्याच्या शब्दातच आलं. 5 त्यांचा समुदाय आहे. 5 महाभूत आहेत. त्यांचा समुदाय आहे. त्यांचं पंचीकरणाचं शास्त्र आहे. ते आपापसात एका विशिष्ट प्रमाणामध्ये मिसळून या सर्व जगाची, स्थूल सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. तोही विचार येईल कधीतरी आपल्या चिंतनामध्ये. 3 गुणांचा समुदाय आहे. सत्व गुण, रज आणि तम. आपण सर्वजण, शुद्ध मराठीत पुन्हा, विदाऊट एक्सेप्शन, कोणीही अपवाद नाही त्याला, कोणीही नाही. या जगतातली प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूतात्मक आणि या 3 गुणांच्या समुदायाने बनलेली. अर्थात चेतन असेल तर त्याच्यामध्ये त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. 3 त्याच्यामध्ये पदार्थ अजून जास्त आहेत. पंचमहाभूतांचं तर आहेच, पण मन, बुद्धी, चित्त म्हणून त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. विषय वेगळा. पण प्रत्येक ठिकाणी समुदाय हा आहेच. आणि हा झाला समष्टीचा विचार. व्यष्टीचा विचार केला म्हणजे आपल्या व्यष्टी, याचा अर्थ एक वैयक्तिक, म्हणजे ब्रह्मांडाचा विचार झाला. आता पिंडाचा जो विचार केला त्याला व्यष्टी म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला आयुर्वेद सांगतं सप्तधातूंचा समुदाय आहे, पेशींचा समुदाय आहे, इंद्रियांचा समुदाय आहे, इत्यादी. आणि समुदायाला आपण काय शब्द शिकलो? गण. इतक्या गणांचा समुदाय आहे. आणि या सर्व गणांना नियंत्रित करणारा जो त्यांचा अधिपती म्हणजे गणपती. म्हणून मी म्हणालो नमस्ते गणपतये. चला पुढे. नाही, समजून घ्या ना पहिले गणपती म्हणजे काय. गणपती त्याला नाव दिल्या घेतली, त्याच्या पाठीमागे विचार असला पाहिजे की नाही.
त्यामुळे सर्व या गणांना नियंत्रित करणार हा शब्द खूप महत्वाचा आहे. आता आपण पुढे येणारच आहे विचार अजून, कारण या श्लोकामध्येच पहिल्या श्लोकात जे चरण आहेत उर्वरित त्याच्यात तो येणार आहे. पण या सर्व गणांना नियंत्रित करणारा जो त्यांचा अधिपती आहे तो गणपती. या गणांचा पती म्हणजे प्रेमाने पालन करणारा, त्यांचं नियंत्रण करणारा, त्यावर शासन करणारा, मराठी शब्द गव्हर्नन्स, म्हणजे त्यांचं ईशन करणारा. ईशन म्हणजे शासन, बरं का, किती छान आहे पहा सगळं. एकदा समजून घ्यायला लागलं ना सोपं असतं, कठीण काही नसतं. आपण कधी लक्षच देत नाही त्याच्याकडे. शासन म्हणजे ईशन करणारा, आणि म्हणून त्यांचा तो ईश किंवा स्वामी, म्हणून त्याला गणेश असंही म्हणतात. ईश आहे तो, स्वामी आहे, कारण तो ईशन करतो, कारण तो शासन करतो, म्हणजे तो या सर्वांवरती, या सर्व गणांवरती नियंत्रण ठेवतो, म्हणून तो गणेश. एका दृष्टीने विचार केला तर तो नेतृत्वही करतो. शासन करतो म्हणजे नेतृत्व करतो. ही सृष्टी नियमित करतो का नाही? सूर्याच्या भोवती ग्रहांनी फिरावं, ग्रहांनी स्वतःच्या भोवती फिरावं, प्रत्येकाची आपापली गती असावी, गुरुत्वाकर्षण शक्ती असावी, हे सगळं नियमबद्ध जे काही चाललेलं आहे, या दृष्टीने काय आहे, तो नेतृत्वही करतो या सर्व गणांचं, म्हणून तो गणनायकही आहे. या गण या शब्दावरून आपण अजून 2-3 जी नावं आहेत गणपतीला ती सुद्धा समजून घेतली. आता मगाशी मी जसं म्हणालो, की तो नियंत्रण करतो हे फार महत्वाचं आहे. शासन करतो, नियंत्रण करतो. शासन म्हणजे ईशन करतो, म्हणूनच त्याला ईश असंही म्हणतात. कारण हे जेव्हा आपण ब्रह्मांडाचा विचार करतो, सृष्टीचा विचार करतो, ठीक आहे, आपण सर्वजण माना डोलवतो, काही हरकत नाही. म्हणजे आमची काही त्याला नाहीये, बरोबर? आमचे काही त्याला आक्षेप नाही. पण जेव्हा आपल्या आता शरीराचा विचार होतो, आपल्या शरीरातील सर्व हालचाली, आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांचे व्यवहार ईश्वररूप श्री गणेशाच्या सत्तेवरती होतात. आणि आत्ताच आपण त्याला ईश म्हटलं म्हणजे तो ईश्वर आहे. आपण त्या ईश्वराला इथे श्री गजानन गणेश म्हणतो आहे, आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये राहून इंद्रियांना जीवामार्फत प्रेरणा देतो. केनोपनिषद नावाचं अजून एक उपनिषद आहे, जसं गणपती अथर्वशीर्ष उपनिषद आहे तसं केनोपनिषद ऐकलंय आपण सर्वांनी. त्याच्या सुरुवातीलाच हा प्रश्न विचारलाय, केनेशितम पतती प्रेषितम मनः, म्हणजे काय? केनेशितम पतती, हे मन कोणापासून प्रेरणा घेऊन प्रेषितम कामनायुक्त होऊन आपल्या विषयांच्या मागे जातं. पतती. मग त्याच्या दुसऱ्या श्लोकात त्याचं उत्तर दिलंय, मनाचं मन, प्राणांचा प्राण, कानाचा कान इत्यादी. किंवा भगवद्गीता आपल्याला 18व्या अध्यायात सांगते काय, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रा रूढानी मायया. आपला श्लोक पाठे असेल सगळ्यांना कदाचित. 18वा अध्याय. ईश्वर सर्वभूतानां म्हणजे हा ईश्वर रूप श्री गणेश काय आहे, आपल्या सर्वांच्या, सर्व भूतांच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे, हृदय देशामध्ये स्थित आहे. बघा, विचार करता करता आपण कुठपर्यंत येऊन पोचलो. मगाशीचा जो गणपती ज्याच्या स्वागताची आपण तयारी करतोय आणि ज्याला आपण 1.5 किंवा 3 किंवा 5 किंवा 10 दिवसांनी ज्याचं विसर्जन करतो, हे सगळं याचं ते मूर्त रूप आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण ते कशाचं मूर्त रूप आहे हे तर कळलं पाहिजे का नाही? इथे भगवद्गीता सांगते आहे, की अरे प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. माऊली म्हणते. त्यामुळे ईश्वर सर्व भूतांच्या हृदयदेशी तो आहे. आणि तो काय करतो, तर तो मायेच्या योगाने देहरूपी यंत्रावरती अहंकाराच्या द्वारा आरूढ झालेल्या सर्व भूतांना फिरवतो. फिरवतो म्हणजे काय? आपापल्या
कर्माकडे प्रवृत्त करतो, कार्यप्रवण करतो. आता ही बोलण्याची भाषा आहे. पुढे पुढे आपण बघणार आहे, तो करतो का ते होतं, कारण त्याच्या सत्तेवरती असा शब्द आहे खरं. पण ईश्वररूप म्हटल्यामुळे तिथे कर्तृत्व आपण त्याला बहाल करतो. पण ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने त्याच्या सत्तेवरती या सर्व इंद्रियांच्या हालचाली, आपापले व्यवहार होतात. पण इथे ईश्वराचं वर्णन आहे. श्री गणेश, ईश्वर रूप श्री गणेश सर्व होताना माझ्या हृदयातच आहे. आणि मग काय होतं की त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन जे कर्म होत असतील, तर हे जे सर्व विषय किंवा कर्मांची फलं जे मी गोळा करतो, ते कोणासाठी आहेत? पहा, म्हणजे म्हणतो आपण शुद्ध मराठीत पुन्हा, हाऊ वन थिंग लीड्स टू अनादर. जर त्याच्या प्रेरणेने सगळं चाललेलं आहे, तो हृदयात आहे स्थित म्हणून चाललेला आहे, तर मग हे सगळी कर्मांची फलं कोणाला अर्पण करणं मी अपेक्षित आहे? मग तुकाराम महाराज काय सांगतात? राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे ते अंगी. राम म्हणे करिता धंदा, मोठा अभंग आहे, सोडून दे. पण राम म्हणे भोगी त्यागी, भोग घडत असतानाही श्रीराम, त्याग घडत असतानाही श्रीराम. याने काय होतं? कर्म न लिंपे ते अंगी, कारण कर्म त्याला समर्पित होतं ना. कारण त्याच्याच सत्तेवरती हे सुरू आहे. पण त्याला विसरून जेव्हा मी कर्म करतो, तेव्हा मग परमपूज्य काका म्हणतात, मी काय करतो? वाटमारी करतो. म्हणजे काय? मधल्यामध्ये ते हलं मी चोरून नेतो, वाटमारी. गणानाम त्वाम गणपतीम हवामहे, कवीम कवीनाम उपमश्रवस्तमम वगैरे सगळं आपल्याला ते पाठ आहे. गणानाम त्वाम, तिथे गणानाम शब्द आहे बरं. गणपतीम, तिथे गणपती शब्द आहे, पण हवामहे. आता तिथे ठीक आहे, त्या यज्ञाच्या दृष्टीने काही पदार्थांचं हवन सांगितलेलं आहे. पण उपनिषद म्हणून जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो, तेव्हा हे हवन विषयरूपी जे भोग आहेत किंवा कर्मांची जी फलं आहे, त्याचं खरं हवन अपेक्षित आहे. एवढा सगळा आशय फक्त ओम नमस्ते गणपतये मध्ये, तेही वेळेच्या मर्यादेत आपण जे बोलतो आहोत. थोडक्यामध्ये ओम हे त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं आलंबन असा आपण विचार केला. त्यामुळे त्याचा उच्चार करून, त्याचा उल्लेख करून निर्गुणाचं जसं मंगल केलं, तसं नमस्ते गणपतये याच्यामध्ये ईश्वररूप गणपतीचं, आता त्याला म्हटलं तर सगुण निराकार, म्हटलं तर सगुण साकार, दोन्ही पद्धतीने विचार करता येईल. पण थोडक्यामध्ये निर्गुण आणि सगुणाचं मंगल केलेलं आहे. याला म्हणायचं मंगल. आणि मंगलाचं मंगलाचरण म्हणा, मंगल करणं, वंदन करणं, ग्रंथारंभी ती करण्याची आपली वैदिक परंपरा, हा सगळा विचार आपण केला. आणि पुन्हा याचा आराध्य दैवतच या स्तोत्राचा गणपती आहे, म्हणूनही त्याला नमस्कार केला. अशा पद्धतीने निर्गुण आणि सगुणाचं मंगल केलेलं आहे. आणि नमस्काराने काय होतं, तर आपल्या अंतःकरणामध्ये एक भक्तिभाव जागृत होतो. करून पहा विचार. आपण म्हणजे परमेश्वराचं तर जाऊच द्या, आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जरी नमस्कार करत असू, तर तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला नमस्कार करताना भांडून दाखवा बरं, नाही जमत. कारण त्या दोन गोष्टी विरोधाभास आहे ना तो. म्हणून की नमस्काराने एक एक उपासनेचा भाव, एक भक्तीचा भाव जागृत होतो, विनम्रता येते. कारण आपण ज्याला नमस्कार करतो, त्याचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं असतं की नाही आपण. आपण नमस्कार कोणाला करतो? कोणी वयाने मोठं असतं, कोणी ज्ञानाने मोठं असतं. भगवंताला, परमेश्वराला, गणपतीला नमस्कार करतो. याचा अर्थ काय? आपण त्यांचं मोठेपण कुठेतरी आपल्या अंतःकरणात मान्य केलेलं असतं, म्हणून तर आपण नमस्कार करतो. ती विनम्रता सुद्धा येते, शरणागती येते.
गंभीर शब्द आहेत सगळे. आता फार विचार करायला वेळ नाही आपल्याकडे. पण हे शरणागतीचं बाह्य रूप आहे अर्थातच, की मी नमस्कार करतो. मग तो वाकून केलेला असो, साष्टांग नमस्कार असो, हे त्याचं बाह्य रूप आहे. कारण मी नमस्कार करतो आहे, पण जर मी आतमध्ये शरणागत नसेन गणपतीला, तर त्या नमस्काराला अर्थ उरत नाही. हेच तर सगळे आपल्याला विचार शिकायचे आहे. आपलं जीवनच आमूलाग्र बदलून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आता अनेक ठिकाणी गणपती दर्शनाचे निमंत्रण आपल्याला येणार आहे. आपण जाणार आहोत. आरत्या म्हणणार आहोत सगळ्या लोकांबरोबर. टाळ्या वाजवणार आहोत. गणपतीला नमस्कारही करणार आहोत. पण ते परमपूज्य काका म्हणतात तसं, क्विक मार्च, अबाउट टर्न क्विक मार्च असा जर तो नमस्कार असेल, म्हणजे नमस्कार करून कधी एकदा मी गप्पा करायला लागते. माझ्या इतक्या मैत्रिणी जमलेल्या आहेत. त्यांचं मग आलो कशाला? गणपतीचं दर्शन वगैरे इज अ साइड बिझनेस. गेट टुगेदर इज द मेन बिझनेस. आणि मग त्या गप्पांमध्ये जर सगळं हेवे-दावे, मत्सर, तुलना, याचा अर्थ मी गणपतीला शरणागत नाहीये. कारण गणपतीनी माझ्या प्रारब्धाने मला जे दिलेलं आहे, हे जे प्रारब्ध शास्त्र जो नियंत्रित करतो आहे, जो शासन त्याच्यावरती करतो आहे, त्या गणपतीच्या वंदनाला आणि माझ्या नमस्काराला काही अर्थच नाहीये. कारण मी त्याला शरणागत नाहीये. पहा कसं चुकत जातं आपलं. आपण करतो एक आणि वागणं एकदम त्याच्या आपल्या विपरीत असतं. म्हणून नमस्काराने या सगळ्या गोष्टी होतात. नमस्काराने आपल्याला त्याचा भाव म्हणजे अस्तित्व सुद्धा जाणवतं. कारण ज्या अर्थी आपण गणपतीला नमस्कार करतो, त्या अर्थी गणपती तिथे आहे, अशी आपली श्रद्धा असते की नाही? म्हणून तर आपण देवघरात जाऊन नमस्कार करतो. कुठेही असं देवघर आता गणपती आहे घरात म्हणून मी बैठकीतच जर उभा राहून नमस्कार केला, असं करतो का आपण? नाही. जिथे मूर्तीची स्थापना केली असेल, तिथे जाऊन नमस्कार करतो. त्याचं अस्तित्व त्याच्यामुळे आपल्याला जाणवतं. आणि या स्तोत्राचं एक वैशिष्ट्य पाहायचं झालं, त्याच्यामध्ये या देवाचं स्वरूप किंवा त्याचं जे वर्णन असं आहे या पद्धतीनेच आपल्यासमोर येतं. म्हणजे कसं, की ते असं त्रयस्थपणाने केलेलं वर्णन नाहीये. म्हणजे तू असा आहेस, तू तसा आहेस. नाही. त्वमेव, त्वम एव. म्हणजे जणू काही आपण त्याच्याशी बोलतो आहोत. हा किती सुंदर भाव आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळं मनामध्ये अंतःकरणात ठेवून जर मी अथर्वशीर्ष म्हटलं, की हा संवाद आहे. एक उपासक म्हणून मी आणि ही माझी उपास्य देवता गणपती. त्याचं मी अथर्वशीर्ष म्हणतोय म्हणजे हा आमच्या दोघांमधला संवाद आहे. जसं आपण बोलतो एकमेकांशी. तसं बोलल्यासारखं त्याचं हे या स्तोत्राचं एक आगळं-वेगळं वैशिष्ट्य आहे आणि हे सगळं ही भावना मी जसं म्हणालो, या सर्व अर्थासह, की गणपती म्हणजे कोण आहे? त्याला शरणागत राहणं म्हणजे काय आहे? शरणागतीची काय म्हणूया त्याची खोली किती आहे? हे सर्व भावना या आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून, जागृत ठेवून, आपण जेव्हा या अथर्वशीर्ष म्हणतो, आपला भाव जागृत राहायला त्याने मदत होते. आणि मग मी जसं मगाशी म्हणालो, की त्या भावनेचं रूपांतर भावामध्ये होतं आणि आपल्याला भावापर्यंत जायचं आहे. ठीक आहे, भावनेची मदत होते. सुरुवातीच्या काळात भावना असते. त्यात गैर काही नाही. पण आपल्याला जायचं भावापर्यंत आहे आणि त्याच्यासाठी हा सर्व भाव, हा सर्व विचार जागृत ठेवून मी काय नेमकं म्हणतोय, हे स्मरणात ठेवून जर मी त्या अथर्वशीर्षाचं पठण केलं, आवर्तन केलं, जे आपण आता करणारच आहोत पुढचे 11 दिवस या नात्यानिमित्ताने, वर्षभरही करू. तर हळू ते मला जे देऊ पाहत आहे उपनिषद अथर्वशीर्ष नावाचं, ते घेण्याचं सामर्थ्य, ते घेण्याचा अधिकार मला प्राप्त होईल आणि मग स्वाभाविकच त्याचं फल मला मिळेल आणि त्याचं फल काय आहे, त्याचाही आपण नंतर विचार करणारच आहोत. आणि फल याचा अर्थ इथे आपण सकाम उपासना या दृष्टीने बोलत नसून, निष्काम उपासना याच दृष्टीने बोलतो आहोत.
पण त्याचा आपण शांतपणे विचार करूया. आता एक काही मिनिटं उरली आहेत, पण त्याच्यामध्ये पुढचा जो त्याचं चरण आहे, त्याचा काही आपला विचार पूर्ण होणार नाही. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी. फार मोठा विषय आहे. कारण एकदम आपण ज्याला म्हणतो अगदी विषयालाच हात घातलेला आहे. थेट दिशाच दाखवून दिलेली आहे इथून, की आता आता दिशा चुकणारच नाही, चुकायलाच नको. जर मला कळत असेल मी काय म्हणतोय, गणपतीचं स्वरूप काय आहे, तत्त्वमसी. अंदाज आपल्या सर्वांना आलाच असेल, कारण आपण सर्वजण अभ्यासू आहोतच. तर आपण या उर्वरित चरणांचा आणि उर्वरित त्या श्लोकाचे जे बरेच चरण आहेत अजून, त्याचा विचार आपण पुढच्या गुरुवारी आपण भेटतोच आहोत. तेव्हा तो विचार आपण सुरू ठेवूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि गजाननाच्याही चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मोरया.